ओ भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आले आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 21वा नारद म्हणाले, ज्याप्रमाणे त्या विष्णू दत्तांचे भाषण ऐकून धर्मदत्ताला कौतुक वाटले व त्यांना साष्टांग नमस्कार करून भाषण करता झाला. धर्मदत्त म्हणाला, भक्ताचे संकट नाश करणारा विष्णू यांची यज्ञ दान व्रत तीर्थ तप याही होऊन लोक यथाविधी आराधना करतात. यामध्ये विष्णू सान्निध्य करणारे असे कोणते व्रत की जे केले असता यज्ञ दानादी सर्व केल्याचे फळ मिळते? गण म्हणतात, हे ब्राह्मणा, तू चांगले विचारले. तुला पूर्वी घडलेली एक पुण्यकारक कथा सांगतो, चित्त देऊन श्रवण कर. पूर्वी कांचीपूर नगरामध्ये चोल नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता. त्याच्याच कीर्तीमुळे त्या देशाला चोल देश हे नाव प्राप्त झाले. तो चोल राज्य करीत असता त्याच्या राज्यात कोणीही दरिद्री, रोगी, दुःखी, पापकर्मे असे नव्हते. त्या राजाने बहुत यज्ञ केल्यामुळे ताम्रपर्णी नदीच्या दोन्ही तीराला यज्ञ संबंधी सोन्याचे केलेले धूप शोभत होते. त्यामुळे नदी तीरावर कुबेराचा चैत्र रथ वाघेप्रमाणे भासत होते. हे ब्राह्मणा, तो राजा एकदा अनंतशयन क्षेत्राला गेला, जेथे जगतस्वामी भगवंताने योग निद्रेमध्ये शयन केले आहे. तिथे राजाने दिव्य रत्ने, मोती, सुंदर सोन्याची फुले यांनी श्री विष्णूची यथाविधी पूजा केली. देवाला साष्टांग नमस्कार करून तेथे बसला. इतक्यात तेथे देवाजवळ एक ब्राह्मण आलेला त्याने पाहिला. तो विष्णुदास ब्राह्मण त्या राजाचे नगराचाच होता, ज्याने देवाची पूजे करता हातात उदक व तुलसी धारण केली होती. त्या ब्राह्मणाने तेथे येऊन विष्णू सुक्ताने देवाला स्नान घालून तुळशीच्या मंजिरीने पूजा केली. त्याच्या तुळशीच्या पूजेने पूर्वी आपण केलेली रत्नपूजा झाकून गेली असे राजाने पाहिले. तेव्हा राजाला राग येऊन तो बोलला. चोल राजा म्हणतो, हे विष्णुदासा, मानके, सुवर्ण इत्यादी ठिकाणी मी मोठी सुंदर पूजा केली होती. ती तू तुलसीने अशी का झाकून टाकलीस? तू विष्णू भक्ती जाणत नाहीस का? ज्या अर्थी तू अशी अतिसुंदर सुशोभित पूजा झाकून टाकतोस, यावरून तू नीच आहेस असे मला वाटते. असे राजाचे भाषण ऐकून ब्राह्मण संतापला व राजाच्या मोठेपणाचा मान न राखता बोलू लागला. विष्णुदास म्हणतो, राजा, तुला भक्ती ठाऊक नाही. तू राजलक्ष्मीने गर्विष्ठ झालाय. तू पूर्वी कोणते विष्णू व्रत केलेस ते सांग बरे. गण म्हणतात, असे ब्राह्मणाचे वाक्य ऐकून राजा हसला व गर्वाने विष्णुदासाला म्हणाला. राजा म्हणतो, ब्राह्मणा, तू असे जरी बोललास तरी तुला विष्णू भक्तीचा नुसता गर्व आहे. दरिद्री जो तुला विष्णूची भक्ती कितीशी असणार? तू विष्णूला तुष्ट करणारे असे यज्ञ दानादी केले नाही, तेव्हा हे ब्राह्मणा कधी कोठे देवालाही बांधले नाही. असा तू असूनही तुला भक्तीचा मोठा गर्व मात्र आहे. हे सर्व ब्राह्मणांनो, माझे भाषण ऐका. हा वाद विष्णूच्या साक्षात्काराने संपेल, तेव्हा तुम्ही आम्हा दोघांमध्ये कोण भक्त आहे हे जाणाल. गण म्हणाले, राजा याप्रमाणे बोलून आपल्या राजवाड्यात गेला व त्याने मुद्गल ऋषीस आचार्यत्व देऊन विष्णू सत्र आरंभले. त्या सत्रात ऋषींचा मोठा समुदाय जमला होता. राजाने त्यांना अन्नदान बहुत केले व दक्षिणाही बहुत दिली. जसे पूर्वी ब्रह्मदेवाने गया क्षेत्री विष्णू सत्र केले, त्याप्रमाणे त्या राजाने चालवले. इकडे विष्णुदासही त्या देवालयातच राहिला व तो विष्णूला प्रिय असे नियम चालवित होता. माघ व कार्तिक महिन्याचे व्रत, तुलसी वनाचे रक्षण, एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा जप, नित्य षोडशोपचाराने व गायन कृत्य इत्यादी मंगलाने विष्णूची पूजा, अशी व्रते तो ब्राह्मण करता झाला. नित्य चालता बसता निष्ठा विष्णूचे स्मरण करता झाला. सर्व प्राणीमात्रामध्ये अंतर्यामी विष्णू आहे असे समजून त्याकडे यथायोग्य समदृष्टीने पाहत होता. माघ व कार्तिक मासाचे विशेष नियम सर्व करून विष्णू प्रीती करता त्याने त्याचे उद्यापन केले. याप्रमाणे चोल राजा व विष्णुदास ब्राह्मण हे विष्णूची आराधना करणारे असे मोठे व्रतस्थ राहून सर्व इंद्रियांची कर्मे केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून करीत असता बहुत काळ गेला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये 11विंशोऽध्याय गोडः. तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.